व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन फीचर येणार आहे आणि ह्या फीचरची घोषणा मेटानं काही दिवसापूर्वीच केलेली आहे। आता हे जे फीचर आहे याला युजर नेम फीचर असं म्हटलं जाते आणि हे सर्व व्हॉट्सॲपमध्ये आपोआप येईल असं बोललं जातंय, पण प्रत्यक्षामध्ये भारतात मात्र हे फीचर येणार नाही। अजून जगभरात सगळीकडेच हे लॉन्च झालेलं नाही, पण भारतात मात्र येणार नाही, कारण भारत सरकारनं आता मेटाला म्हणजे व्हॉट्सॲपची जी पॅरेंट कंपनी आहे या पॅरेंट कंपनीला एक नोटीस दिलेली आहे आणि त्यांना सांगितलंय की 3 दिवसाच्या आत हे जे नवीन फीचर तुम्ही घेऊन येता युजर नेमचं याचं टेक्निकल आणि लीगल क्लॅरिफिकेशन आम्हाला द्या की हे कसं चालतं आणि याचे परिणाम काय काय होतील। कारण भारत सरकारला मात्र मोठी भीती वाटते, कितीही चांगलं आणि सोपं फीचर असलं, प्रायव्हसीसाठी केलेलं असलं तरीही भारत सरकारच्या दृष्टीनं हे एक कन्सर्न आहे, एक धोक्याची घंटा आहे। भारतात ज्या डिजिटल अरेस्ट किंवा ज्या बँक फ्रॉडच्या घटना घडतात या सगळ्या लक्षात ठेवता भारत सरकार मात्र या फीचरला घाबरले। मग हे फीचर आपल्याकडे येणारच नाही काय? आता जी सिस्टीम व्हॉट्सॲपमध्ये चालू आहे तीच राहणार काय? नेमकं काय काय घडलंय आणि भारत सरकारचं म्हणणं काय आहे, मेटाचं म्हणणं काय आहे, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। जगभरात व्हॉट्सॲप हे सर्वात जास्त जे ॲप्स वापरले जातात त्याच्यापैकी एक आहे आणि व्हॉट्सॲप शिवाय तर भारतात आपल्याला अनेक लोकांचा मोबाईल देखील मिळणार नाही, कारण व्हॉट्सॲप हा कंपल्सरी आपल्याकडे असतो। जगभरामध्ये जवळजवळ 330 कोटी व्हॉट्सॲप युजर्स आहेत। या 330 कोटीपैकी 80 कोटीपेक्षा जास्त व्हॉट्सॲप युजर्स हे भारतात आहेत। भारतात ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे त्याच्याकडे व्हॉट्सॲप हे असतंच असतं, त्यामुळे जवळजवळ कंपल्सरी असल्यासारखं हे ॲप आहे। त्यामुळे हे ॲप एकदा फ्रॉड करणाऱ्या माणसाच्या हातात गेलं तर ते काहीही करू शकतात। पण मेटा नेमकं हे जे फीचर घेऊन येणार आहे जे अजूनही आलेलं नाही ते नेमकं काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया। ह्या फीचरमध्ये असं असणार आहे की प्रत्येक व्हॉट्सॲप युजर काय करू शकतो तर 3 ते 35 कॅरेक्टरचं एक युजर नेम सिलेक्ट करू शकतो। म्हणजे आता माझं नाव रणजित यादव आहे तर रणजित_यादव 1 2 3 असं काहीतरी एक युजर नेम आपण घेऊ शकतो। हे युजर नेम घेऊन आपण व्हॉट्सॲपमध्ये आपलं प्रोफाईल बनवू शकतो। आता याच्यामध्ये क्लिअर नाही की आता सध्या जे माझं व्हॉट्सॲप आहे पर्सनल जे मोबाईल नंबरवरती चालतं त्या व्हॉट्सॲपचं काय होणार, कारण जर मोबाईल नंबरवरती एकच व्हॉट्सॲप चालत असेल तर युजर नेमनं मग मल्टिपल व्हॉट्सॲप चालवता येणार काय याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन नाही। पण मुद्दा असा आहे की जर असे मल्टिपल व्हॉट्सॲप युजर नेम आले आणि त्याप्रमाणे जर मल्टिपल व्हॉट्सॲप वापरता आलं तर लोक काहीही युजर नेम ठेवतील आणि आपल्या युजर नेमनं लोकांना फसवायचा प्रयत्न करतील, हा एक धोका आहे। मग मेटाचं म्हणणं काय? मेटा हे आणतंय कशासाठी तर मेटा म्हणतंय की ह्या गोष्टीमुळं प्रायव्हसी वाढेल। एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या माणसाला तुमचा नंबर द्यायचा नसेल, पण तुम्हाला तो नंबर द्यावा लागतो, कारण काय त्या माणसाबरोबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नंबरशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणून मेटा म्हणतंय की युजर नेम द्यायचा म्हणजे तो माणूस तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सॲपवरती युजर नेमनं मेसेज करू शकतो। रणजित_यादव 1 2 3 टाकून तो माणूस मला मेसेज करू शकतो, मला मोबाईल नंबर द्यायची गरज लागणार नाही। पण प्रत्यक्षात हे तर मग वेगवेगळ्या इतर ॲप्सवर देखील करता येतं। मग यासाठी हे सगळं व्हॉट्सॲपमध्ये घुसडायची गरज काय? कारण ट्विटरवरती हे आहेच, याच्याशिवाय इंस्टाग्रामवरती हे आहे, इतर अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, या सगळ्यावरती हे युजर नेम चालतं। व्हॉट्सॲप हे सेफ आहे यासाठीच म्हटलं जातं, कारण व्हॉट्सॲप हे मोबाईल नंबरशिवाय चालत नाही आणि तीच गोष्ट आता बदलणार आहे। आता मग भारत सरकारचा कन्सर्न काय आहे तेही थोडक्यात बघूया। भारतासारख्या देशामध्ये जिथं अनेक लोक व्हॉट्सॲप फॉरवर्डवरती विश्वास ठेवतात आणि जवळजवळ व्हॉट्सॲपलाच युनिव्हर्सिटी म्हणतात, अशा देशामध्ये या गोष्टीचा धोका आहेच आणि त्यामुळे भारत सरकार देखील घाबरले आणि भारत सरकारनं IT ॲक्ट नुसार मेटाला एक नोटीस दिलेली आहे आणि त्यांना क्लॅरिफिकेशन विचारले। हे करण्यामागचा त्यांचा उद्देश असा आहे की अशा प्रकारे जर युजर नेम वापरता आले तर हे युजर नेम मग कुणाचेही वापरता येतील। एखादा माणूस पोलिसांचा युजर नेम वापरेल, कोल्हापूर पोलीस म्हणेल किंवा मुंबई पोलीस स्वतःचं युजर नेम ठेवेल किंवा मग बँकेचा ठेवू शकतो, HR डिपार्टमेंटचा ठेवू शकतो किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा CBIचा ठेवू शकतो। या गोष्टीतून समोरच्या माणसाला फसवू शकतो। आजकाल डिजिटल अरेस्टच्या केसेस वाढत आहेत। या युजर नेममुळे होईल काय तर कुठलाही माणसाचा डायरेक्ट ॲक्सेस मिळेल। तुम्ही रँडम टाकून नंबर चेक करू शकत नाही कुणाचा, पण युजर नेम टाकून रँडम चेक करू शकता की जास्तीत जास्त 2 3 4 युजर नेम चेक केले तर कदाचित एखादा युजर नेम परफेक्ट लागू शकतो आणि त्या माणसापर्यंत तुम्ही पोहोचू शकता, त्याला धमकी देऊ शकता किंवा त्याच्याकडून काही कामं करून घेण्याचा प्रयत्न करू शकता। या सगळ्या गोष्टींची आपल्या सरकारला भीती वाटते, कारण भारतामध्ये डिजिटल अरेस्टच्या घटना किती मोठ्यानं होत आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कॅम्पेन चालवले जातात, फोन कोणाला केला तर फोनवरती देखील तेच सांगितलं जातं, तरी देखील आपल्याकडे फ्रॉड होत असतात। दुसऱ्या बाजूला म्हटलं तर OTP अजूनही लोक देतात फोनवरती आणि सगळे फ्रॉड घडतात। हे सगळं एका बाजूला चालत असताना भारताला हे युजर नेमचं जे फीचर आहे ते परवडणार नाही असं सरकारला वाटतंय, म्हणून सरकारनं मेटाकडून क्लॅरिफिकेशन मागितलंय। व्हॉट्सॲपनं म्हणजेच मेटानं याबद्दलचे क्लॅरिफिकेशन दिले।
त्यामध्ये त्यांनी सांगितले की हे जे फीचर आहे ते अजून जगभर रोल आउट झालेलं नाही, म्हणजे सगळ्यांना अजून मिळालेलं नाही, पण ते मिळणार आहे, त्याची प्रोसेस चालू आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं जाईल, सगळेच युजरनेम सर्वांना वापरता येणार नाही, त्यामध्ये काही युजरनेम रेस्ट्रिक्शन्स असतील, त्यामध्ये काही रिझर्व्ड युजरनेम ठेवले जातील, म्हणजे पोलिसांचं युजरनेम दुसऱ्या कोणाला वापरता येणार नाही, ते शब्द वापरता येणार नाही, अशा पद्धतीने काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. याच्याशिवाय त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुमचा मोबाईल नंबर कंपल्सरी अजूनही लागेल. मग मोबाईल नंबर लागेल तर मग युजरनेमची गरज काय, जी आता सिस्टीम आहे तीच सिस्टीम कंटिन्यू करता येईल. मग याच्या मागं मी म्हटलं तसं मल्टिपल युजरनेम वापरता येतील का, हा एक प्रश्न राहतो, त्याचं क्लॅरिफिकेशन अजून आलेलं नाही. तर मुद्दा असा आहे की भारत सरकारला भीती वाटते की याच्यामुळे इम्पर्सनेशन वाढेल, लोक दुसऱ्याच्याच नावानं तिसऱ्याला फोन करतील, मेसेज करतील. आणि आपल्याकडे माहिती आहे, आपल्याकडे ट्विटरवर तुम्ही गेलात तर नरेंद्र मोदी सर्च केला तर नरेंद्र मोदींचं नाव, त्यांच्यासारखाच युजरनेम, त्यांच्यासारखाच प्रोफाईल फोटो लावलेले तुम्हाला किमान 100-200 अकाउंट्स तरी मिळतील. नरेंद्र मोदी सोडा, अगदी एखादा छोटा मोठा सेलिब्रिटी जरी असेल तरी त्याच्या नावानं अनेक प्रोफाईल्स तुम्हाला ट्विटरवरती मिळतात. हीच गोष्ट मग व्हॉट्सअपवरती होईल, कोणीही कुणापर्यंत पोहोचेल, आपला प्रोफाईल फोटो वगैरे सेम सेट करेल आणि काही गोष्टींची डिमांड करेल, या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे सायबर फ्रॉडच्या उद्देशानं, सायबर क्राईमच्या उद्देशानं किंवा CBI किंवा डिजिटल अरेस्ट या सगळ्या गोष्टी ज्या आजकाल होत आहेत, या सगळ्या उद्देशानं बघितलं तर सरकार जे म्हणतंय ते योग्य आहे. भारतातल्या लोकांचं शिक्षण कंप्लीट झालेलं नाही आहे, भारतातल्या अनेक लोकांना अनेक गोष्टी अजिबात समजत नाहीत आणि ज्यांना समजतात त्या देखील अर्धवट समजतात. अशा देशामध्ये असं एखादं फीचर जर आलं तर कुठल्याही ठिकाणी जर आपण बघितलं की चोर हा पोलिसांच्या एक पाऊल पुढं असतो, असं आपण नेहमी बघितलेलं आहे. त्यामुळेच तर एवढे जामतारामध्ये मोठं बसून रॅकेट चालवलं जातं आणि डिजिटल अरेस्टच्या घटना अजून देखील होतात. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी आयडिया काढली जाते आणि त्या आयडियाचा वापर करून या घटना घडवल्या जातात. त्यामुळं भारतात या घटना रोखायच्या असेल तर असं एखादं फीचर असेल तर त्याला थांबवलं पाहिजे किंवा किमान त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स असायला पाहिजेत. अन्यथा युजरनेम नंगानाच होईल, कोणीही काहीही करेल, काहीही फोटो लावेल आणि त्यातून काहीही घटना घडू शकतात. या फीचरबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं? सध्या ज्या पद्धतीने व्हॉट्सअप चाललंय ते बरं आहे की हे फीचर यायला पाहिजे? याबद्दल तुमचं काय जे मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.